नमस्कार मित्रांनो, आपल्या नवी भरारी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. कसे आहात? बरे आहेत ना? आज आपण पुन्हा भेटतोय आपल्या स्पोकन इंग्लिश या शृंखलेमधल्या दुसऱ्या भागामध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळातील वाक्य कशी बनवायची आणि छोटी छोटी वाक्य जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण जे वापरतो त्याचा कसा उपयोग करायचा हे आपण साध्या पद्धतीमध्ये बघायचं आहे. ह्याच्या आधी तुम्हाला रिमाइंड करून देतोय की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, टेन्स म्हणजे काळाचे पूर्ण 3 प्रकार आणि त्याचे उपप्रकार हे पाहिलेले आहेत. तर ज्यांनी पाहिले नसतील तर त्यांनी मी ह्या व्हिडिओच्या शेवटी लिंक देतोय, ते तुम्ही अवश्य जाऊन पाहावं, म्हणजे तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ समजणार आहे. पहा, आपण उदाहरण काय घेतलोय, आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण घेतोय. काय? मी पत्रकार आहे म्हणजे एखाद्याची ओळख सांगण्याचं काम आपण यातून करतोय. बघूया आता याची इंग्रजीमध्ये रचना कशी असते ते आधी समजून घेऊ. इंग्रजीमध्ये कशा असतात रचना? सुरुवातीला कर्ता, त्याच्यानंतर क्रियापद आणि त्याच्यानंतर कर्म. ही नेहमीची रचना आहे. पण आपण या उदाहरणामध्ये क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्याचा वापर करतोय. तर याचा आता फॉर्म्युला कसा तयार होणार आहे? कर्ता एक आकडा, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे क्रियापदाचा वापर इथं म्हणजे इथं 3 आणि पत्रकार जे कर्म आहे हे 2 नंबर. म्हणजे हा रचनेतला थोडासा फरक आहे. बरोबर आहे? लक्षात आलं? आता आपल्याला याचं इंग्रजी रूपांतर करायचं आहे. 1 नंबरला कोण आहे? कर्ता. कर्ता कोण आहे? मी. मीला इंग्रजी शब्द काय? आय. बघा नंतर काय वापरलंय? सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद आय साठी कोण असतं? ह्या कंडिशनमध्ये आय एम. आणि पत्रकाराला इंग्रजी शब्द काय? अ जर्नलिस्ट. बघा एक सोपं वाक्य तयार झालं. साध्या वर्तमान काळामध्ये आपण बोलतोय आय एम अ जर्नलिस्ट, मी पत्रकार आहे. म्हणजे तुम्ही बिनधास्तपणे बोलू शकताय आय एम अ जर्नलिस्ट. म्हणजे ज्याला इंग्रजीचं फारसं अजून डेप्थमध्ये नॉलेज नाहीये ते सुद्धा सहजासहजी बोलू शकतात आय एम अ जर्नलिस्ट. तो विद्यार्थी असेल आय एम अ स्टुडंट, तो डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर, आय एम ॲन ॲडव्होकेट. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही साध्या वर्तमान काळामधली सोपी सोपी रचना तुम्ही करू शकता. चला आता एक पुढचं उदाहरण घेऊ. आता आपण स्वतःबद्दल बोललो, एकत्र समूहाबद्दल बोललो, आपल्याला एखादा त्रयस्थ मुलाबद्दल बोलायचं आहे, व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. तर ते कसं लिहिता येईल आपल्याला? त्याच्याबद्दल कसं लिहिता येईल आपल्याला? तर बघा एक उदाहरण घेऊ. तो विशेष वृत्त लिहितो. आधी रचना समजून घेऊ. आता रचना तुम्हाला पाठ झालेली आहे. एक पहिल्या क्रमांकावर आहे कर्ता, एक कर्म दुसऱ्या क्रमांकावर आणि लिहितो हा क्रियापद आहे हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. बरोबर आहे? ही साधी रचना आता तुम्हाला ही पाठ झालेली लक्षात आलेली आहे. काही अपवादात्मक स्थितीमध्ये ही रचना बदलू शकते, पण आपण ते नंतर बघू. आता आपल्याला जे रोजचे वाक्य बनवायचे ती ह्या रचनेमध्ये तयार होतात. आता ह्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे. इथं फक्त बदल काय सांगितलं रचनेमध्ये? एक क्रमांकाचा शब्द हा आता 1 क्रमांकाला येणार आहे. फक्त काय होतोय, जो 3 क्रमांकाचा शब्द आहे क्रियापद तो फक्त इथं 2 क्रमांकाला येणार आहे. हा फक्त एक बदल होणार आहे. तो आपण बदल आता जसे जसे वाक्य करत जाऊ शिकत जाऊ तसा तो बदल तुमच्या एकदम पाठांतर होऊन जाईल. चला तर ह्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करू. तो इंग्रजी शब्द ही, 3 नंबरचा शब्द आपल्याला इथं घ्यायचा आहे. 2 नंबरला लिहितो ही राईट्स. काय लिहितोय? विशेष वृत्त म्हणजेच काय? साधारण आपण त्याला काय म्हणतोय? फीचर. बघा ही राईट्स फीचर म्हणजे तो विशेष वृत्त लिहितो. तर पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आता लक्षात आलं असेल की साध्या वर्तमान काळात म्हणजे थोडक्यात काय, आपण प्रेसमध्ये काम करत असताना जे काही साधी मराठी भाषेतली आपण वाक्य बनवतो ते इंग्रजीमध्ये कशी करता येतील ह्याची आपण 3 उदाहरणं घेतलेली आहेत. त्यातलं काय? मी पत्रकार आहे, आय एम अ जर्नलिस्ट. आपण एकत्र काम करतोय न्यूजपेपरमध्ये, वी वर्क टुगेदर इन द न्यूजपेपर किंवा वी वर्क इन द न्यूजपेपर असं बोलू शकतो. किंवा दुसऱ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे तर ही राईट्स द फीचर म्हणजे तो विशेष वृत्त लिहितो. तर आजचा एपिसोड तुमच्या लक्षात आला असेल की आज आपण साध्या पद्धतीनं साध्या वर्तमान काळातली वाक्य जी आपल्याला नेहमी लागतात ती वाक्य आपण इंग्रजीमध्ये रूपांतरित कशी करायची हे शिकलेलं आहे आणि तुम्हाला ती समजली असतील. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आणि आग्रह आहे की तुम्ही पहिला व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्ही साध्या वर्तमान काळातील वाक्य इंग्रजीमध्ये बनवायला शिका आणि नक्की शिकाल. आपण यानंतर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आपण साधा वर्तमान काळ आज शिकलेला आहे त्याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील, सूचना असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.